लोकांनी त्यांच्या अंतर्वस्त्रे अक्षरशः इथं उघड्यावर फेकलेली. चिखल आहे, अक्षरशः चिखल आहे, उभा राहायला जागा नाही. आंघोळ करायच्या उद्देशानं अजिबात येऊ नका. लोकांना वाटलं रात्र अंधार आहे, पण सकाळ झाल्यानंतर दिसतंय ना सगळं. ते पलीकडच्या साईडला रानामध्ये जातात आणि तिथूनच खरा सगळा दुर्गंध या भागामध्ये पसरतोय. कधी कधी प्रश्न पडतोय, माणूस हा माणूस राहिलाय का? कारण असं वाटतं की खरंच माणसाचं एखाद्या दुसऱ्या प्राण्यामध्ये रूपांतर झालंय. आजचा हा व्हिडिओ मंडळी बघा, तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच माणूस माणूस राहिला नाही. त्यानं सगळी लाज लज्जा पूर्णपणे सोडून दिली आहे आणि एकदम तो असा निर्लज्ज झालाय. कर्नाटकातल्या गाणगापूरमध्ये श्री दत्ताचं खूप मोठं देवस्थान आहे आणि महत्त्वाचं असं की या देवस्थानाला जेवढी लोक येतील त्यातले 80 ते 85% लोक महाराष्ट्रात येतील. आजचा हा व्हिडिओ मंडळी पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर अक्षरशः तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. गाणगापूरमध्ये संगम म्हणून एक अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी भीमा आणि आमराजा या दोन नद्यांचा संगम झालाय आणि हे खरंच अतिशय पवित्र असं ठिकाण. संगमावर आंघोळ करूनच प्रत्येक व्यक्ती श्री दत्ताचं दर्शन घ्यायला गाणगापूरमध्ये येते. तर आज मी तुम्हाला घेऊन चाललोय संगमावर. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी संगमाची बाजू बघायला मिळणार आहे ती आज तागायत कधीच कुणी दाखवायचा प्रयत्न केला नाही किंवा कुणी धाडस केलं नाही. संगमावर पोचल्या अक्षरशः तुमच्या नाकामध्ये अतिशय घाणेरडा वास येईल. त्याचं कारण असं की रात्रीची लोक इथं जे मुक्कामाला येऊन थांबली होती त्यांनी अक्षरशः उघड्यावरती सकाळचा सगळा त्यांचा कार्यक्रम उरकलेला होता. सगळीकडे सगळा चिखल पसरलेला होताच, पण रस्त्यावर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं कचऱ्याचं ढीग तुम्हाला जागोजाग बघायला मिळतील. अहो, देवाचं घर आणि देवाचा परिसर म्हणल्यावर किती स्वच्छता पाहिजे होती, पण तुम्हाला अजिबात अशी इथं स्वच्छता बघायला मिळत नाही. कधी कधी खरंच प्रश्न पडतोय, आपण अशी जी घाण केली आहे या घाण ठिकाणी खरंच आपला देव राहत असेल का? ह्या मुख्य घाटाची तर अक्षरशः कचरा कुंडी झाल्या, कारण जागोजाग निर्माल्य पडले, लोकांच्या चपल्या पडल्या द्या. आणि सगळ्यात भयानक अवस्था काय असेल तर ही बघा मंडळी, जिथं लोकांनी आंघोळ केल्या त्याच ठिकाणी लोकांनी त्यांची कपडे अशी काढून फेकून दिलेली. अक्षरशः कापडाचं ढीग आहे तर सगळ्या पूर्ण घाटावरती, आणि त्या कापडाच्या ढिगाऱ्यावरूनच तुम्हाला चालत चालत पुढे जावं लागतंय. वाईट या गोष्टीच वाटतंय की लोकांनी त्यांच्या अंतर्वस्त्रे अक्षरशः इथं उघड्यावर फेकलेली. अक्षरशः लाज वाटते हे बघायला सुद्धा. आपली धार्मिक परंपरा आणि आपली संस्कृती मंडळी प्रत्येकाने जपायला पाहिजे, पण हे जपत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कुठं निसर्गाचा नाश तर काय करत नाही. पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे नदीला पाणी होतं म्हणून बरं, नाहीतर नदीची काय अवस्था इथं बघायला मिळाली असती देव जाणे. तरी पण तुम्ही बघा मंडळी कशी कापडाचं ढीग आहे आणि ह्याच्यावरूनच आपल्याला चालत जायला लागतंय. काय सुद्धा इलाज नाही. तर अक्षरशः लोकांनी इथं उघड्यावर त्यांची अंतर्वस्त्र टाकलेली आणि लोक त्याच्यावरून पावलं चालत जाते. पुढे चपल्या पडलेल्या त्या लोकांच्या. म्हणजे या घाटाला अतिशय सुंदर असं रूप देता आलं असतं. पूर्णपणे घाट मोठा करून स्वच्छ करून त्याच्यानंतर आजूबाजूला असं फुलांच्या रंगीबेरंगी खूप सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवून झाडं लावून इतकं भारी करता आलं असतं की मला असं वाटतं की हे जर झालं असतं तर खरंच या ठिकाणाला पवित्र ठिकाण म्हणता आलं असतं. माझं म्हणणं तर एकच आहे, प्रत्येकाने इथं देवाला यावं, नदीत आंघोळ करावी, दत्ताचं दर्शन घ्यावं, पण इथं आल्यानंतर तुम्ही अजिबात इथं घाण करू नये, कपडे इथं उघड्यावर फेकू नयेत, कुठेही कचरा फेकू नये. स्वच्छ आलात स्वच्छ निघून जावा. हे घाटाच्या थोडंसं बाजूचं दृश्य आहे. इकडे सुद्धा तुम्हाला चिखल आणि किचकिच बघायला मिळेल. पाणी नदीचं गडूळ आहे, कारण पावसाळ्याचा दिवस पण आहे आणि लोक मग तिथं आंघोळ करतात, त्यामुळे थोडं गडूळ जरूर झाले. पण ह्या आजूबाजूचा पूर्ण परिसर बघा तुम्ही. ह्या पाण्यामध्ये जे लोकांनी नारळ टाकलेत ते तरंगत आहेत. काय लोकांनी तेच नारळ गोळा करून विकायला पण ठेवलेत. ही पण स्थिती आहे खरं. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता या झाडाच्या बुंद्यात कशा प्रकारे कचरा गोळा झालाय. चिखल आहे, अक्षरशः चिखल आहे, उभा राहायला जागा नाही. ज्यांना पण कुणाला इथं गाणगापूरला यायचं आहे त्यांनी आंघोळ करायच्या उद्देशानं अजिबात येऊ नका. तुमची इच्छा पण होणार नाही इथं आंघोळ करायची, कारण माझी अवस्था तीच झाली होती. मला सुद्धा आंघोळ करायची होती, पण इथलं दृश्य आणि इथलं वातावरण बघितल्यानंतर खरं सांगतो माझी आंघोळ करायची इच्छा पूर्णपणे मरून गेली. माझं तर म्हणणं असं स्पष्टच आहे की ज्याला खरंच दत्ताबद्दल भक्ती आणि प्रेम आहे किंवा इतर कुठल्याही देवाधर्माबद्दल प्रेम आहे ती व्यक्ती अशी इथं घाणेरडापणा अजिबातच करणार नाही. इथं तर अक्षरशः कपड्याचा ढीग लागलाय मंडळी. पलीकडच्या साईडला तुम्ही बघू शकता अक्षरशः ही जी फेकून दिलेली कपडे ना त्याचा फार मोठा ढिगारा करून ठेवला. इथं या घाटावर सगळ्या प्रकारचा कचरा आहे. कुठल्याही प्रकारचा कचरा नाही असं नाही. नारळाच्या केसरापासून, प्लास्टिकच्या पिशव्यापासून, निर्माल्यापासून, कपड्यापासून, अगदी लोकांच्या अंतर्वस्त्रापासून सगळ्या प्रकारचा कचरा या घाटावरती बघायला मिळतोय. तुम्हाला 2 मिनिटं इथं उभा राहण्याची सुद्धा इच्छा होणार नाही अशी अवस्था या घाटाची आहे मंडळी. देवाला जर खरंच प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भक्तिभावानं त्याची पूजा करा, त्याची आराधना करा, त्याचा परिसर, त्याचं मंदिर अतिशय स्वच्छ ठेवा. जसं आपलं आपण घर ठेवतो ना अगदी तसंच देवाचं घरही स्वच्छ ठेवा. बघा मंडळी तुम्हाला देव खरंच प्रसन्न झाल्याशिवाय अजिबात राहणार. तुम्हाला जे पत्र्याचं शेड आहे या शेडमध्येच लोक काहीशी रात्रीलाच मुक्कामी येतात आणि हीच लोक बऱ्यापैकी इथं आसपासच्या परिसरात घाण करण्याला जबाबदार आहेत. त्याचं कारण असं की इथं पब्लिक टॉयलेट सुद्धा आहेत, पण यातली बरीचशी लोक पाण्याच्या बाटल्या घेऊन अक्षरशः पलीकडच्या साईडला रानामध्ये जातात आणि तिथून
तिथूनच खरा हा सगळा दुर्गंध या भागामध्ये पसरतोय. खरं वाईट आहे अवस्था, बोलायला म्हणजे काय सांगू शकत नाही या गोष्टीबद्दल, काय बोलायचं कसं बोलायचं. पण तुम्ही बघू शकता मंडळी, ही सत्यस्थिती आहे आणि ह्याच्यात बदल होणं गरजेचं आहे. श्री दत्तालाच काळजी, मला वाटतं काहीतरी तोच करावं, त्यानंच काहीतरी ॲक्शन घ्यावी असं वाटतंय. कारण लोकांच्या हे काय स्वच्छ वगैरे होणं अजिबात शक्य नाही. कारण लोकांची मानसिकताच नाही की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर स्वच्छता ठेवावी, तिथल्या परिस्थितीचं भान ठेवावं, अजिबात नाही. कारण बघा तुम्ही आता ते प्रसाद खाऊन पत्रावळ्या फेकले द्या, अक्षरशः उघड्यावर फेकले द्या. आता हे परत जाण्याचा रस्ता, इथं बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असं पूर्णपणे कचरा फेकलेला आहे. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारात इथं सुद्धा लोकांनी कार्यक्रम उरकले त्या रोडवरती सुद्धा. लोकांना वाटलं रात्र अंधार आहे, पण सकाळ झाल्यानंतर दिसतंय ना सगळं ते. इथं बाजूलाच भस्माचा डोंगर म्हणून होता, तिकडे पण अक्षरशः चिखल होता, त्या चिखलातनं वाट काढत जात होतो. या आजूबाजूला तुम्ही बघू शकता सगळे भिकारी लोक बसलेले आहेत. आणि हा आहे भस्माचा डोंगर. यात चप्पल वगैरे अलाउड नाही. मी चुकून चप्पल थोड्या वेळ घातली होती, परत काढली. सगळ्यात मोठी आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की इथं आल्यानंतर बरीच लोक इथं अक्षरशः गडबडा ह्या मातीमध्ये लोळत होती. आणि म्हणजे बघा आता काय, ह्याच्याबद्दल मला काय जास्त बोलायचं नाही. हे बघा तुम्ही ह्या ठिकाणचं दृश्य कसं आहे, अक्षरशः मातीमध्ये इथं लोळतायत, चिखलामध्ये लोळतायत. खरं तर हे विचार करण्याच्या पलीकडचं दृश्य आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणची अवस्था कशी आहे आणि काय आहे. मंडळी, कोणत्याही देवस्थानाला जा, ते मंदिर आणि ते देवस्थान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. व्हिडिओ आवडला असला आणि व्हिडिओ तुम्हाला काही हातनं घेण्यासारखा असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पाहून लाखामध्ये एक व्यक्ती जरी सुधारली तरी पण मी आपल्या ह्या चॅनलचं यश म्हणतो. गाणगापूरच्या या पवित्र ठिकाणाला तुम्ही अद्याप भेट देण्यासाठी आला नसाल तर नक्की या. देवदत्त महाराज नक्की तुम्हाला प्रसन्न होतील. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मंडळी, रामकृष्ण हरी.